हाय गाईज, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय नेक्स्ट ब्लॉकमध्ये माझी मावशी ती खूप सकाळपासून कन्व्हिन्स करत होती मला, आणि ही तिची पोरगी ती पण खूप आगाव आहे. ती मला मागे लागलेली खूप, आणि म्हणतात ते की माझं मेकअप किट आणायचं, तिचं मेकअप किट आणायला चाललो आम्ही सगळे. सो बघूया आपण. मी आलो आहे चिंचवड गावामध्ये. मावशीचं हे आणायचं आहे, फाउंडेशन वगैरे मेकअपचे किट्स आणायचे. सो आपण पोचलो आहे चिंचवड गावात. सौंदर्य प्रसाधन हे एक दुकान आहे, तिथं मेकअपचे किट वगैरे भेटतं. सकाळपासून ती मागं लागलेली की मला मेकअपचे किट आणायचं आहे. सो तिने खूप मस्का लावला. सो होपफुली मी आलो इथं. आणि ॲक्च्युली तुम्ही माझा कालचा ड्रेस बघू शकता, कारण की मम्मीने सकाळी मी अर्धा तासच घातलेला, सकाळी मोस्टली मी हाफ डे घातलेला. सो मी म्हणली की परत घालतो, सो घातला परत, कारण की ती म्हणली की खूप काम आहे. सो दॅट्स इट. बघूया सौंदर्य प्रसाधन, जे चेहऱ्याला आपण उजळ देतो ते सौंदर्य प्रसाधन. लाईक फाउंडेशन, मेकअप, लाईक लिपस्टिक वगैरे, आयलायनर. सो आपण बघूया कसं आहे ते. इथं आहे सौंदर्य प्रसाधनाचे दुकान. सो आपण बघूया. चिंचवड गावामध्ये आहे सौंदर्य प्रसाधन दुकान. या दुकानामध्ये मोस्टली पोरी येतात, कारण की सौंदर्यासाठी त्यांच्यासाठी लागत असते. हे सौंदर्याचं दुकान बघू शकता तुम्ही. इथं फाउंडेशन, मेकअप किट्स वगैरे भेटतं. सो चिखलीवरून चिंचवड गावात आलो आहे. 1200 रुपयाचं तिने मेकअप घेतले. सेन्सेशन पावडर, स्टिक्स, पॅनकेट, या सगळ्या वस्तू घेतल्या. फक्त 4 का 5 वस्तू घेतल्या तिने 1200 रुपयाच्या. हिने शॉपिंग केलेली आहे. 1500 रुपयाची शॉपिंग केली. काही सांगतो 1200 रुपये, 1500 नाही, 1200 रुपये. 1200, 200 रुपयाचं फक्त घेतलं मी. एक स्टिक 200 रुपयाचं. आणि त्यांची पोरगी ही माझी बहीण ईडी कडनं 2000 रुपये घेतले मेकअपचं सामान आणण्यासाठी.
तिने 1200 रुपये तर घालवले मेकअपसाठी. आता काय बाकीची बोलायचं? शॉपिंग हा आयुष मला करेल. हा. ओके. हिने नवराचे 2000 रुपये उडवले आहे मेकअपसाठी. आता आम्ही घरी पोचलेलो आहे. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तिने 2000 रुपये घालवले. ती तशी मनाने पण खूप चांगली आहे, पण काय सांगता, चेहऱ्याला तिला कुठं बाहेर गेली तरी तिला मेकअप इम्पॉर्टंट आहे. तो आणलं आहे ह्या, बघू शकता तुम्ही 1500 रुपयाच्या एवढ्याशा वस्तू झाल्या.